कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षू, काय झालंय? नको होतं व्हायला आई. अगं पण आता घेतली ना तक्रार मागे आपण. आई, अधिपती खूप हर्ट झाले असणार आहेत, मला माहिती आहे. अगं पण अधिपतींविरुद्ध आपण काहीच नाही केलेलं अक्षरा. उलट ते चाललं असतं त्यांना. आपण भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तक्रार केली ना आई. खूप लांब गेलोय आपण त्यांच्यापासून. नाही ग अक्षरा, असं असं काही नाही होणार. माझं मन मला सांगते आई, हर्ट झालेत अधिपती. मग काय म्हणतेस, आम्ही बोलू का त्यांच्याशी? नाही नाही, तुम्ही नका बोलू. अगं सांगतो ना आम्ही त्यांना, जे काही घडलं ते त्यात तुझा काहीच दोष नाहीये, आम्ही केलंय सगळं. नाही नाही आई, प्लीज. तुला तुला शपथ आहे माझी, काही झालं तरी अधिपतींना हे कळता कामा नये की हे तुम्ही केलंय. हे असं का केलं असेल हो मास्तरीनबाई तुम्ही? आमचं काय चुकलं असेल तर पायतान काढून हाना आम्हासनी, पण खोटी तक्रार केली तुम्ही. तुम्ही अशा नाही हो मास्तरीनबाई, तुम्ही हे काय करून बसलासा हो? तुम्हाला मी यासाठी कवा बी माफ करू शकत नाही. कोणाच्या सांगण्यावरनं केलं तुम्ही असलं? तुमचं डोसकं नाही बघा हे, मला चांगलं माहित आहे हे तुमचं डोसकं नाही. मग का अशा वागल्या तुम्ही? आपल्या नात्याची तरी चाट ठेवायची हो. येऊन घडाघडा बोलायचं की आमच्या संग. आपलं ठरलं होतं का नाही मनातलं सगळं बोलायचं एकमेकांसंग म्हणून. पण तुम्ही म्हणजे ह्या टायमाला एकदम टोक गाठले बघा. ते असं करायला नाही पाहिजे होतं तुम्ही. आमच्या मनातनं उतरल्या तुम्ही मास्तरीनबाई, खरंच हो. एक वेळ जोड्यानं हाना, पण हे असलं काही खोटी तक्रार केली तुम्ही मास्तरीनबाई. हे आता सगळं कसं जोडायचं हो? सगळं तुटल्यालं सगळं कसं जोडायचं, कसं काय निस्तरायचं मास्तरीनबाई? अक्षू अगं काय बोलतेस तू हे? हे बघ आई, ऐक माझं तू. अधिपतींना कळता कामा नये की तक्रार तुम्ही केली आहे. नाही पण का असं का सांगायचं? कारण मी बायको आहे त्यांची. ते करतील मला माफ. मी सांगेन की रागाच्या भरात झालं माझ्याकडून, चूक झाली. आई, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल, बाबांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल खूप आदर आहे. तू जायला नकोय मला. आणि फार तर काय होईल, ते चिडतील माझ्यावर, रागवतील. मी बोलेन, भांडेन, सहन करेन मी, आणि बोलून शेवटी सगळं सॉर्ट करेन. पण हे सगळं तुम्ही केलंय आणि मला न सांगता केलंय हे त्यांना अजिबात कळतं कामा नये. माझी फॅमिली आणि माझा नवरा यांच्यामध्ये दुरावा आलेला मला नाही चालणार. जर तसं झालं ना तर मला इतका त्रास होईल, मी सहनच नाही करू शकणार आई. म्हणून मी तुला सांगते, ऐक माझं, मी हात जोडते. काही झालं तरी अधिपतींना असंच वाटलं पाहिजे की हे सगळं मी केलंय, तुम्ही नाही. अगं पण आई, पण बेड काही नाही. तुला माझा त्रास वाढवायचा आहे का कमी करायचा आहे सांग. कमी करायचं अक्षरा. मग मी सांगते तसं कर, आणि बाबांनाही सांग. एवढं करा माझ्यासाठी. नको काळजी करू साई. हे बघ, काहीही झालं तरी अधिपतींचं प्रेम आहे माझ्यावर, आणि माझं त्यांच्यावर प्रेम. मला माहितीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।